कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं का जयंत, तिची पूर्वी आहे ना, म्हणजे जिचा साखरपुडा होतोय सिद्धू बरोबर, तिच्या वडिलांशी मला तुला ओळख करून द्यायची. ऑफकोर्स मी ओळखतो त्यांना बाबा. एक जबरदस्त लीडर आणि मेच्युअर पॉलिटिशियन आहेत. अरे ओळख म्हणजे तशी ओळख नाही रे, म्हणजे सगळेच ओळखतात त्याला. सगळ्यांकरता तो एक खूप मोठा नेता आणि काय म्हणलंस ते मॅच्युअर्ड पॉलिटिशियन वगैरे, बरोबर आहे. गुणाजी साहेब, गुणाजी भाऊ वगैरे काय काय. पण माझ्याकरता तो फक्त गुण आहे. काय सांगताय रिअली? हो, अरे आम्ही दोघं वर्गमित्र आहोत. वर्गमित्र म्हणजे आम्ही एकाच बाकावर बसायचो 5 वर्ष. अरे एकमेकाचे डबे खायचो, मजा करायचो, मस्ती करायचो, खेळायचो एकत्र. ते जे फोनवर बोलतायत तेच का? हो, अरे हाच तो गुण आमचा. ही कमाल आहे. आज अशा मुलीचा साखरपुडा आहे आणि आज सुद्धा फोनवर बिझी आहे. थांब जरा, याला ना चांगला झापतो आता. चल ये जोड करू चल. बाबा आय थिंक ते एका इम्पॉर्टंट फोनवर असतील, आपण नंतर जाऊया ना. अरे असं काय करतोय? गुणाबरोबर या सगळ्या फॉर्मॅलिटीची काहीही गरज नाहीये. ये ओळख करू दे तुझी. अरे ये रे ये. जानू, हा इकडे. गुणा जरा फोन ठेव. हो. अरे हो नाही, जरा नंतर कर ना, महत्वाचं बोलायचं आहे. हा. अरे काय चाललंय तुझं? मुलीचा साखरपुडा आहे, तू आज कसला बिझी आहेस कामात? राहू दे रे. बरं तू ओळख करून द्यायची होती. हे माझे जावई जयंत कानेटकर, म्हणजे जानूचा नवरा. हा. अरे वा वा वा, नमस्कार. आता पहिल्यांदा ओळख होते. काय काळजी करायची नाही. काय करता ते? अरे बाबा खूप मोठा बिझनेस आहे याचा. तू खुश आहेस ना तुझ्या संसारात? आजी सका विचारतेस तू? आणि आत्ताच आली होतीस ना तू माझ्या घरी, पाहिलास ना तू माझा संसार? पाहिला ग. पण कसं आहे, तेव्हा तू मला एकटी भेटली नाहीस ना, म्हणून म्हटलं. तू खुश आहेस ना तुझ्या संसारात? आजी तू असं का विचारतेस मला? खरं काय ते सांग जानू. मान खाली घालून बोलू नकोस. माझ्याकडे बघ आणि सांग, तू तुझ्या संसारात खुश आहेस ना? आजी तू उगाचच काहीतरी विचार करत बसलीयस. हा तसं नाही ग जानू, ती मंगल काहीतरी बोलत असते. मग तू आत्ता मला एकटी भेटलीयस म्हणून मी आता तुला विचारते. खरं खरं सांग, तू सुखी आहेस ना तुझ्या संसारात? आजी आजी मी खरं सांगू का तुला? खरं खरं सांग. आजी माझा संसार खूप उत्तम सुरू आहे. जयंत माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अगं मी त्या घरात कशी कम्फर्टेबल होईन, मी त्या घरात कशी सुखात राहीन, याच गोष्टीचा तो विचार करत असतो. माझी इतकी काळजी घेतो ना आजी तो. आजी तुला एक सांगू का? जयंत इतकं प्रेम करणारा नवरा कोणाला शोधूनही सापडणार नाही अगं. हो का? मग मला सांग, त्या दिवशी काय झालं आजी? चल जेवायला जाऊया. ये चल सावकाश. ती काठी घे. चल ये जे. हो पण सिद्धू आहे कुठे? दिसतोय का तुला कुठे? नाही, मग तो बघ कुठे? बोलते. सिद्धू, ए सिद्धू, अरे कुठे आहेस तू? ये इकडे जरा. ये ना 2 मिनिटं पटकन ये. ये ना, बस ना. कुठे होता सर? बस जरा इकडे बस. काय रे, मगाशी पण असाच कुठेतरी गायब झालास. बरं ते जाऊ दे. कसं वाटतंय तुला आज? कायम सगळ्यांच्या आयुष्यात आनंद पसरवत असतो. आज तुझ्या या आनंदाच्या दिवशी कसं वाटतंय तुला? सिद्धू खरं सांगू, मला बाई आज खूप आनंद झालाय बघ. अरे ती सिद्धू, तुझं खूप खूप अभिनंदन.
अरे आम्ही तुला इथे बोलावलं कारण तुला आहेर करायचं आहे. छोटीशी भेट आहे रे, पण त्याकरता पूर्वी लागेल. कुठे आहे पूर्वी? हो हा, ती- अहो, ती बघा तिकडे. बोला बोला. पूर्वी बाळा ये ना जरा 2 मिनिटं. बस बघू. किती सुंदर जोडा दिसतोय तुमचा. कुणाची दृष्ट नको लागायला. अगं सुखीरा. अरे असू दे बाळा, सुखीरा. बसा बसा. तुमच्या एकत्र वाटचाली करता तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आणि नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात करा. सिद्धू, भेट छोटीशी आहे पण यात खूप प्रेम आणि खूप आशीर्वाद दडलेला आहे. काय केलं तुम्ही हे? हा? काय झालं? आहेराचा पहिला मान व्याहींचा असतो, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? मुद्दाम नाही केलं, चुकून माफ करा. आता माफी मागून काय उपयोग? जे व्हायचं ते झालं. आणि ही साधी गोष्ट तुम्हाला कशी कळली नाही हो? काय झालं आई? कशाला ओरडतेस? संपत, सिंचनाच्या सासू सासऱ्यांनी काय करून ठेवलंय बघ. अरे आहेराचा पहिला मान व्याहींचा, पण हे आहेर करून मोकळे झाले. जाऊ दे ना आजी, काय फरक पडतो त्यांनी आधी दिलं. अहो आई, त्यात काय झालं एवढं? अहो आम्हाला त्यात काहीच वाटत नाही. श्रीनिवास माझा मित्र आहे. अहो त्याने दिलं काय, मी दिलं काय, आम्हाला सारखंच. तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? आणि श्रीनिवास, अरे हे आहेराचं काय काढलंस तू? हा? अरे तुझे आणि वहिनींचे आशीर्वाद आमच्या मुलीला मिळत आहेत, हे काय कमी आहे का? अरे गुणा, ते तर आहेच रे, पण ही आपली आमच्याकडनं एक छोटीशी प्रेमाची भेट आहे रे. आपण जेवायला बसूया का? हो चला चला. बाकीच्या सगळ्यांचं झालंय, फक्त आपणच राहिलंय. चला जेवूया. या ना. थांबा. काय झालं आई? काय झालं? आपल्या माघारी लपून छपून चोरून सिद्धूला आहेर करत होते. काय दिले माहितीये? रिकामी डबी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.